काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा राजीनामा अखेर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी मंजूर केला आहे। बुलढाण्यातले काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या राजीनाम्याच्या चर्चा सुरू होत्या। अखेर गुरुवारी नाना पटोले यांच्याकडील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पद हे हर्षवर्धन सपकाळ यांना गेलं आहे। काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांची ओळख आहे। जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ते बुलढाण्याचे आमदार असा त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा वाढता आलेख राहिला आहे। आता काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी प्रदेशाध्यक्ष पदाची माळ त्यांच्या गळ्यात टाकून त्यांच्या कार्याची पावती दिली आहे। तर इकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांची काँग्रेस विधानसभा विधिमंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती झाली आहे। तर प्रदेशाध्यक्ष पद मिळाल्याने हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींचे आभार मानले आहेत। सर्वसामान्य परिवारातील कुठलाही राजकीय वारसा नसणाऱ्या एका सामान्य कार्यकर्त्याला पक्षाने जी संधी दिली आहे ही फार मोठी संधी आहे आणि या संधीचं मी निश्चित सोनं करेल। मनुवादी विचारसरणी ही पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणारी आहे आणि एकंदर पुरोगामी महाराष्ट्राला अशोभनीय ज्या गोष्टी सुरू आहेत याविरुद्ध लढा पुकारणं हाही प्राधान्य राहील। जो पुरोगामी महाराष्ट्र म्हणत असताना संतांचा विचारवंतांचा फार मोठा वारसा आपल्याला लाभलेला आहे आणि याच महाराष्ट्रात आज जातीच्या नावावर धर्माच्या नावावर नाच चालला आहे, हा थांबवण्याची आवश्यकता आहे। आज कोणत्या जातीचा हे बघून जर लोक किराणा घ्यायला जात असतील, कोणत्या जातीचा हे बघून जर वारकरी संप्रदायामध्ये कुठे कीर्तनाला महाराज जर बोलवल्या जात असतील तर ही बाब अत्यंत अशोभनीय आहे। हा महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्राला लागलेला कुठेतरी हा जो शाप आहे हा दूर करण्याची आवश्यकता आहे।